हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि सकाळ-सकाळ आहे 7:30 वाजले. सगळ्यांना गुड मॉर्निंग. कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक तयार होऊन शाळेत चालले. एक शाळेत चालले आणि एक कामावर चालले. दोघांचा नाश्ता पण झाला, टिफिन पण झाली आणि कार्तिकचे पप्पा निघाले. आता मी कार्तिकला सोडायला खाली जाणार आहे. तर एकाला द्यायचे, तर मी पकडते म्हटलं, तर मी पकडतो म्हटलं, पकड बाबा. म्हणून त्याच्या हातात दिलं ते. आणि योगा मॅट आहे इथं, सॉरी योगा मॅट आहे, त्याच्या हातात दिला. खाली ना सोडायला जाते, तर मी रोज न चुकता खाली सोडायला जाते. घ्यायला लहान असताना तेव्हा जात होती, आता नाही जात. मी गॅलरीतून बघते तो बरोबर आतमध्ये येतो. आता मोठा झालाय म्हटलं. तर हे बघा, मी पार्किंगमध्ये थांबले तर व्हॅनची वाट बघायला आणि कार्तिकला सोडते. त्याच्यानंतर मग घरी येते. घरी आल्यानंतर भरपूर असं कामं आहेत मला. कार्तिकला सोडले आणि आता मी घरी जाते. तर घरी येऊन बघते तर काय झालंय बघा, खिडकीत आहे ना चिमणी बसले. 2-3 बसले आणि एक उडून गेली, एक तिथंच आहे. तर 2-3 आले चिमणी. 3 म्हणजे कुठं, एका हॉलमध्ये आणि 2 आहे ना कपला किचनच्या खिडकीत बसलेलं. पण मी किचनची खिडकी लावली ना, किचनच्या खिडकीत मला दिसत होतं. आणि मी बेड वगैरे सगळं आवरलं. त्याच्यानंतर हे बघा, बेडशीट वगैरे काढते, कपडे सुकवायचे. हे बघा, हे सगळे आहेत ना मी काढून ना घडी मारून ठेवते आणि कपडे आहे ना बाकीचे सुकवते. आणि तुम्हाला एक सांगते, खालचे हातरून आहे ना मी पहिले उचलली ना, पहिले घडी मारते. घडी मारून डायरेक्ट मी बेडवर ठेवते. उशी वगैरे सगळं आहे ना उचलते आणि पहिले बेडवर ठेवते. बेड पण मी झाडत नाही. मी कधी झाडते तुम्हाला मी सांगते आता. पहिले ना तिकडे जिथं मी हातरून ठेवते तिथं स्वच्छ असं झाडू मारून घेते, पुसून घेते, मग हातरून टाकते. हातरून टाकल्यानंतर मग बेड आहे ना ते झाडून घेते आणि नंतर व्यवस्थित असं लावते. सकाळी मला गडबड असते, त्याच्यासाठी मी सकाळी तसं करत नाही. मी सकाळी काय करते, पटापट पहिले उचलून ना बेडवर ठेवते. त्याच्यानंतर निवांत दोघं पण गेले ना घराच्या बाहेर, तर निवांत असं करते मी. मग झाडू मारून घेते, आतलं बाहेरचं सगळं झाडू मारून घेते. झाल्यानंतर मग किचन वगैरे साफ करते. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवून लादी बिदी पुसून असं काम करते मी. तर माझं कसं आधीमध्ये जसं होईल पटापट जे काम होईल ते पटापट करते. तर आता इथं बघा, मी कपडे धुवून झालेले आहेत मला सकाळी. तर मी काय म्हटले, की आता हे कपडे काढायचे, जे ओलं असेल ते ठेवायचं, बाकीचे कपडे सुकवायचे आणि गॅलरी वगैरे पुसून झाडू बिडू मारून घ्यायचं. आता लागलंच ते करून घेते. तर असं माझं काम असते. आता हे कपडे सुकून झाल्यानंतर आता शनिवार आहे म्हटलं, तर आज लवकर येईल कार्तिक. तर बघू आता नाश्त्याला काय बनवायचं ते पण तुमच्यावर शेअर करते. मी काय वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे आणि काय बनवते तुम्हाला सांगते मी. तर तुम्ही पण तसं करताय का मला नक्की सांगा, कारण की मी तुम्हाला सांगते मी काय बनवणार आहे. त्याच्या अगोदर मी ना हे सगळे कपडे सुकून घेते. मी दर शनिवारी, दर अमावस्याला साफसफाई करते. जाळ्या वगैरे सगळं काढते, म्हणून जाळी माझी जास्त लागत नाही. आणि बेडशीट पण आहे ना बेडवरची दर शनिवारी चेंज करते मी, न चुकता दर शनिवारी. आणि साफसफाई थोडीफार असेल ते पण दर शनिवारी करते मी. आणि टावेल असेल ना तर आठवड्यातून 2 वेळा धुते. 2 वेळा. आणि पाऊस असला ना की 2 वेळा करते आणि पाऊस नसला की 3 वेळा करते. आठवड्यातून 3 वेळा मी टावेल वगैरे असं धुते मी. आणि हे बघा, मी कपडे सुकवले ना, जास्त नाही आता म्हणून कमी आहे. पटकन आता हे सुकून घेते आणि पाऊस यायच्या आधी. तर लवकर आता वाऱ्याने पण लवकर कपडे सुकेल म्हणून पटकन करून घेते. आणि तुम्हाला सांगते बरं का, ड्रेसवर स्किप करा, कारण की ना मला 2 दिवस झालं तब्येत बरी नव्हती, मला लक्षात नाही. तर भिजत ठेवलेली, तर ते तसं झालंय म्हणून आता ते घरातच वापरायचं म्हणून ठरवलंय. ते कसं दिसते पाठीमागे, ते कलर गेले पूर्ण. म्हणून आता काय, ते ड्रेस मी बाहेर वापरणार नाही, घरातच वापरणार आहे. घरातच काम करतानाच घरात आणि बाहेर जाताना. म्हणून भिजत ठेवलं आणि त्याचं सगळं कलरच निघालं. 2-3 दिवस माझं तब्येत बरी नव्हती म्हणून. आणि कपडे सुकून झाले माझे आणि दूधवाला आला. दूध गरम करायला ठेवते. मी आज काय बनवते दाखवते. तर दूध गरम करायला तर ठेवलं. त्याच्यानंतर एक टोपलं घेतलं. टोपल्यामध्ये ना रात्रीचं भात आहे. तर मी रात्री भात लावलेला, तर अजून थोडं होतं शिल्लक. तर ते काही कोण खाल्लं नाही, थोडंसंच खाल्लं, ते तसंच राहिलं. तर म्हणजे चला त्याचं काहीतरी करावं म्हटले. एक कढई घेतली. कढईत राई, जिरा, कढीपत्ता टाकला आणि शेंगदाणे पहिले भाजायचं लक्षात राहिलं नाही, की नंतर परत लक्षात आलं म्हणून शेंगदाणे टाकले. कांदा, मिरची टाकलं. तर माझ्याकडे टमाटर संपले, तर म्हणून टमाटर टाकलं नाही. म्हणे शिळं भात टाकलं. म्हणजे पोहे कसं करतं सेम तसंच बनवलंय, फक्त पोहेच्या जागी ना मी
रात्रीचा भात घेतला आणि वरतून ना कोथिंबीर भुरभरली. तर एकजीव करून घेतलं. पोहे कसं केलं तसंच केलं. आता काहीतरी करावं म्हटलं तर वेस्ट करण्यापेक्षा तसं केलं. फक्त त्याच्यात टमाटर नव्हतं, बाकी सगळं त्याच्यात होतं. आणि धना पावडर, हळद आणि मीठ टाकलं आणि त्याच्यात मस्त की चमच्याने चांगलं एकजीव करून ना मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर हे बघा सगळं सेम आहे, फक्त पोहेच्या जागी रात्रीचा भात घेतलं, एक प्लेट घेतलं, प्लेटमध्ये भात टाकलं, त्याच्यानंतर बारीक शेव टाकली. कसं वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रात्र झाली आणि कार्तिकचा अभ्यास घेते, असा गेला आजचा दिवस. तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.